माझा गोवा सुंदर गोवा. रमणीय अशा समुद्र किनाऱ्यामुळे गोव्याला पर्यटनात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या सर्व समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे हर्मलचा समुद्र किनारा. फेसाळत्या लाटा व बेभान असा वारा जणू परत परत साद घालून सर्वांना आपल्याकडे बोलावतो. मी आज इथे आलो आहे ते म्हणजे वेगळ्याच कारणासाठी. माझा हर्मल गाव म्हणजे फक्त समुद्र किनारा नसून पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेला आहे. सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे पर्यटनांना आकर्षित करणारा माझा गाव. माझ्या या गावातील एका महत्त्वाच्या ठिकाणी मी आलो आहे. नमस्कार, मी संजय तुकाराम घोडव श्री कमलेश्वर हायस्कूल देववाडा इथे 10वीत शिकत आहे. माझ्या मराठी प्रकल्पासाठी गावातील म्हणजेच येथील परशुराम मंदिर येथे भेट घेणार आहे. हे मंदिर आमच्या गावात परशुराम टेकडी म्हणजेच भस्माचा डोंगर या शिखरावर स्थित आहे. काही लेखकांनी म्हटले आहे की परशुरामांनी समुद्रात बाण सोडून जमीन निर्माण केली व या टेकडीवर राहून यज्ञ केला. परशुराम शब्दशः कुऱ्हाडी असलेला राम, ज्याला भार्गव आणि विराम असेही संबोधले जाते. हे हिंदू धर्मातील पालनकर्ता देव विष्णूच्या दशावतारांपैकी 6वे अवतार आहेत. ते या ग्रहावरील दुष्टांचा नाश करणारे आहेत. ते चिरंजीवीपैकी एक आहेत. या टेकडीला भस्माचा डोंगर म्हणतात, कारण या टेकडीवरील माती भस्म म्हणजेच राखेसारखी दिसते. आणखीन या जागेचे महत्त्व म्हणजेच समुद्राच्या शेजारीच असलेला गोडा तलाव. अशी आहे माझी कला संस्कृतीचा वारसा जपलेली जन्मभूमी, माझा हर्मल गाव. यापुढे कधी जर तुम्ही हर्मलच्या समुद्र किनाऱ्यावर भेट द्यायला याल तेव्हा या निसर्ग सौंदर्याचा नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद.